महाराष्ट्राच्या विधिमंडळात काल जे काही झालं त्याने या विधिमंडळाची प्रतिष्ठा पार धुळीस मिळाली। ज्या विधिमंडळाने महाराष्ट्राच्या निर्मितीचा रोमांचकारी लढा बघितला, ज्या विधिमंडळाने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी घणाघाती चर्चा पाहिल्या, ज्या विधिमंडळाने गिरणी कामगारांच्या लढ्याचा आलेख पाहिला, ज्या विधिमंडळाने महाराष्ट्राच्या मराठीसाठी बुलंद आवाज ऐकले, त्याच विधिमंडळाच्या आवारात गेले 2 दिवस अक्षरशः तमाशा पाहायला मिळाला। एकमेकांना घाणेरड्या शिव्या दिल्या गेल्या, धमक्या दिल्या गेल्या आणि हे कमी म्हणून की काय, मग आमदारांचे कार्यकर्ते 2 पावलं पुढे गेले आणि त्यांनी विधिमंडळाच्या दारातच हाणामारी सुरू केली। मग आमदार पोलिसांच्या गाडीखाली आडवे झाले आणि प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं तेव्हा तिथेही राडाच झाला। कालपासून सुरू झालेल्या या राड्यावर आज विधानसभा अध्यक्षांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केला, पण त्यातून निष्पन्न होईल याची सुतराम शक्यता दिसत नाहीये। ही दृश्य काल सगळ्या महाराष्ट्राने पाहिली, अगदी चवीचवीने पुन्हा पुन्हा पाहिली। आणि का पाहणार नाही? कारण जातीचा दाखला काढण्यापासून ते शेतातल्या वहिवाटीचा वाद सोडवण्यासाठी ज्या नेत्यांच्या मिन्नतवाऱ्या कराव्या लागतात, ज्यांच्या पीएचे सतत बिझी असणारे नंबर दिवसभर फिरवावे लागतात, त्यांचे तेच पीए एकमेकांच्या अंगावर हात टाकत असतील तर लोकांची करमणूक होणारच ना। विधिमंडळाच्या अगदी प्रवेशद्वारावर काल हा कुस्तीचा आखाडा रंगला आणि यातले प्रमुख मल्ल होते भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते ऋषी टकले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख। जमा करा। काल संध्याकाळी झालेल्या या राड्यानंतर दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला, पण पोलीस त्यांना विधिमंडळाच्या बाहेर नेतानाही पुन्हा राडा झाला। जितेंद्र आव्हाड तर पोलिसांच्या गाडीखाली आडवे झाले, त्यांना पोलिसांनी खेचून बाहेर काढलं। वाटलं होतं प्रकरण इथे तरी थांबेल, पण नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार थेट पोलीस स्थानकात पोहोचले आणि तिथे त्यांनी पोलिसांशी वाद घातला। आवाज खालेला आहे आणि हात वर केला तर सांगतो तुम्हाला, शहाणपणा करू नका। बोलता येत नसेल तर बोलायचं नाही, कळलं का? चला बाहेर तुम्ही तिथं। आमदारावर आवाज कालच्या या सगळ्या राड्यावर आज दुपारी विधिमंडळात रीतसर चर्चा झाली। अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सभागृहात प्रकरणाची माहिती दिली। भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांच्यावर या प्रकरणी फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येत आहे। या प्रकरणी कोणत्याही स्वरूपाची परवानगी नसताना व अधिकृत प्रवेशिका नसताना अनधिकृतपणे विधान भवनाच्या आवारात हे अभ्यंगत सदस्यांसोबत आले व त्यांनी मारामारी करून अत्यंत आक्षेपार्ह स्वरूपाचे कृत्य केले आहे असे दिसून येत आहे। मुख्यमंत्र्यांनी तर या सगळ्या प्रकरणावर आपल्या आमदारांसह सगळ्यांना सुनावलं। आपण हे लक्षात घेतलं, ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही, इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे। आज या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत, आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून। जरा काही गांभीर्याने घ्या। ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव? हे बरोबर नाहीये, अशा प्रकारे समर्थन करणं योग्य नाहीये। मुख्यमंत्र्यांचा हा रुद्रावतार गोपीचंद पडळकरांना बहुधा आधीच दिसला असावा, त्यामुळे मुख्यमंत्री बोलायला उभे राहण्याआधीच अगदी औपचारिकपणे का होईना पण पडळकर माफी मागून खाली बसले। आपण जी सूचना दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करेन
आणि काल जी घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल मी खेद व्यक्त करतो, आपली दिलगिरी व्यक्त करतो. जितेंद्र आव्हाड बोलायला उभे राहिले आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचीच बाजू कशी योग्य होती हे सांगण्याचा प्रयत्न केला. आव्हाड काही माफी मागायला तयार नव्हतेच, पण मुख्यमंत्र्यांनी सगळ्या सभागृहाचेच कान टोचल्यावर मग मात्र आव्हाडांना तोंड देखला का होईना खेद व्यक्त करावा लागला. झालेल्या गोष्टीबद्दल जी कोणी केली काय झाली ह्याच्याशी माझा काही संबंध नाही, पण जे झालं ते आव्हाड साहेब- चुकीचं झालं आणि त्याच्याबद्दल ठीक मला आहे. वाईट वाटतंय. ठीक आहे. कालच्या या राड्यात सहभागी असलेल्या दोन्ही कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या कार्यकर्त्यांना विधिमंडळात प्रवेश देण्यासाठी जे पास दिले गेले त्यावरूनही आरोप प्रत्यारोप झाले. या राड्याचा परिणाम म्हणून विधिमंडळातील प्रवेशावर मर्यादा आल्या, पण त्याचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांना सोसावे लागणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन हे राज्याच्या एकूण व्यवस्थेचा कणा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या समस्येला जाहीर वाचा फोडण्याचं ते सर्वोच्च व्यासपीठ आहे. त्या व्यासपीठाचा कारभार सुरळीत चालावा, तिथे काही कमी पडू नये म्हणून तीच महाराष्ट्राची जनता प्रसंगी आपल्या पोटाला चिमटा काढून टॅक्सचा पैसा सरकारला देते. पण या सगळ्याची जाण जर या विधिमंडळाच्या सदस्यांना नसेल, आपल्या कार्यकर्त्यांना आवरणं जर या नेत्यांना झेपत नसेल आणि इतक्या सगळ्या गलिच्छ प्रकारानंतरही या प्रकरणाचं गांभीर्यच दिसत नसेल, तर मग प्रश्न एकच आहे, आपल्या नेत्यांना अजून हवंय तरी काय? नेते हो, उत्तर आहे तुमच्याकडे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई. याचा एक छोटासा ब्रेक घेऊयात.